पाईल नंबर 2 ज्यांनी पण ही बेल चूज केली आहे. ओके, मला याचा आवाज खूप आवडतो. सो आपण एनर्जी क्लीन करू पाईल नंबर 1ची. ओके, सो ह्याला मी साईडला ठेवते. पाईल नंबर 2 आपण बघणार आहोत ज्यांनी ज्यांनी ही बेल चूज केली आहे पाईल नंबर 2 त्यांच्यासाठी काय रीडिंग होतं की तुमचं करिअर किंवा फायनान्शियल सिच्युएशन कशी असेल येत्या 2-3 महिन्यामध्ये. सो आत्ता आपण बघणार आहोत करंट सिच्युएशन तुमची काय आहे. ओके, आय होप तुम्हाला हा सेटअप आवडला असेल आणि तुम्हाला आता कार्ड्स पण इझिली दिसत असतील. ओके ओके, 10 of Wands, Temperance, ओके कार्ड्स तर मिळाली आहेत, आपण बघूया. ओके 2 आली आहेत. सो या ओके, जस्ट अ मिनिट. सो पाईल नंबर 2 मला असं दिसत आहे ना की तुमच्या लाईफमध्ये आत्ता सिच्युएशन आहे काही जणांसाठी मला असं दिसत आहे ना की फायनान्शियली थोडं बर्डन आहे. ओके, रिस्पॉन्सिबिलिटीज जास्त आहेत आणि फायनान्सचा ओघ कमी आहे. टेम्परन्स कार्ड सांगते की बॅलन्स करणं थोडं मुश्किल होतं आहे. थोडंसं म्हणजे असं मला असं दिसतं आहे की थोडंसं इम्बॅलन्सिंग सिच्युएशन आहे. फायनान्शियल क्रायसिस काहींना असतील, काहींना ट्रॅव्हल करावं लागत असेल किंवा कामानिमित्त जावं लागत असेल किंवा एक इथे पण मला असं दिसतं आहे की काही जणं संधीची वाट बघत आहेत की त्यांना चांगली संधी मिळावी जिथे ते चांगला फायनान्स क्रिएट करू शकतात. सो अशा पद्धतीचं म्हणजे एक थोडक्यात मला असं दिसतं आहे की फायनान्शियली थोडेसे प्रॉब्लेम्स या पाईलवाल्यांसाठी दिसत आहेत मला, किंवा एक म्हणतात ना की फ्लो कुठेतरी कमी जास्त होतं असं दिसतं आहे. म्हणजे फ्लुएंटली फायनान्स आहे असं मला दिसत बिलकुल नाही आहे. ओके, अजून बघूया की काय काय तुम्हाला तुमच्यासाठी आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की भले तुम्ही फायनान्शियली तुम्हाला म्हणजे फॅमिलीमध्ये तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत नसेल, बट फायनान्शियली थोडासा इश्यू मला इथे जाणवतो आहे. द मून कार्ड आहे. ओके, 4 कार्ड्स मिळाले मला. ओके, तर यामध्ये आहे ना की द वर्ल्ड कार्ड, द मून कार्ड, 5 ऑफ पेंटिकल आणि स्टार कार्ड. याच्यामध्ये 3 मेजर अर्काना कार्ड्स आहेत. सो येत्या नियर फ्युचरमध्ये तुमच्या लाईफमध्ये जो काही प्रॉब्लेम येतो आहे तो तुमचा टोटली निघून जाणार आहे असं मला इथे एक क्लिअर मेसेज आहे. जर तुम्हाला आत्ता फायनान्शियल प्रॉब्लेम जाणवत असेल तर तो येत्या काही दिवसांमध्ये निघून जाणार आहे टोटली, बिकॉज द वर्ल्डचं कार्ड आहे. म्हणजे सिच्युएशन 5 ऑफ 10ची 10 ऑफ पेंटिकल्स होणार आहे. 5 ऑफ पेंटिकल्सच्या ऐवजी 10 ऑफ पेंटिकल होणार आहे, जिथे पूर्ण फायनान्शियली फ्लो तुमच्याकडे असेल, एक हॅपीनेस असेल, एक म्हणतात ना की पॉझिटिव्हिटी असेल, रिलेशनशिप वाईज तुम्ही सुखी असाल, एक हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येताना मला नियर फ्युचरमध्ये दिसतो आहे. द स्टार कार्ड सांगतं तुमचं हीलिंग सुरू आहे. द मून कार्ड आणि 10 ऑफ वॉन्ड सांगतं तुमचा पास्ट लाईफ कर्मा बॅलन्स होतो आहे. त्यामुळे जो काही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतो आहे तो आता पूर्णपणे संपणार आहे येत्या नियर फ्युचरमध्ये 2 महिन्यामध्ये मला इथे दिसत आहे. आणि काही जण ट्रॅव्हलिंग करू शकतील, टूर्स किंवा ॲब्रॉडला जाऊ शकतील. येस, डेफिनेटली
जर तुम्हाला संधी हवी असेल मिळेल डेफिनेटली. जी कामं अटकलेली होती ती सगळी मला तुमची सॉल्व होताना दिसत आहे. बघूया की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येतो आहे. ओके हे कार्ड्स येणारच होतं म्हणजे. ओके 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 ह्यातली काही कार्ड्स मागच्या फाईल नंबर 1मध्ये पण आली होती, 2 कार्ड्स. ओके सो मॅन, मला असं दिसतं आहे ना की जर तुमच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती येणार आहे की जी तुमच्यासाठी संधी घेऊन येईल. बिकॉज डॉग पण आहे, मॅन पण आहे. सो जर तुम्ही बिझनेस करता आणि तुम्हाला बिझनेस पार्टनरची आवश्यकता आहे, येस तुम्हाला पार्टनरशिप येते आहे, फ्रेंडशिप येते आहे तुमच्या लाईफमध्ये, काहींसाठी रिलेशनशिप पण येते आहे. सो तुमच्या लाईफमध्ये एका व्यक्तीचं आगमन होताना मला दिसतं आहे जे तुमच्याशी लॉयल असतील. आणि दुर्बीण दिसते म्हणजे खूप लांबून येत असतील, कदाचित फॉरेनवरनं येत असेल, तुमच्यामध्ये काही कल्चरल डिफरन्स असतील, स्टेटस डिफरन्स असेल, बट तुमच्या लाईफमध्ये एक लॉयल व्यक्ती येणार आहे ज्याच्यामुळे तुमचं लाईफ स्टेबल होणार आहे. एक स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. 7 समुद्रापार किंवा एक बोलतात ना की असा एक तफावत असलेलं तुमच्या लाईफमध्ये व्यक्ती येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुम्ही जर मिडल क्लास असाल तर ती व्यक्ती हायर अप्पर क्लास असू शकते. सो अशा स्टेटसमध्ये तफावत असलेल्या व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आता काही जणांच्या येताना मला दिसत आहेत. काही जणांच्या लाईफमध्ये असे व्यक्ती येतील जे तुम्हाला दाखवताना लॉयल दाखवतील, बट त्यांचा चेहरा जो असेल तो म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला काहींना धोका मिळू शकतो, काहींना लॉयल फ्रेंड्स मिळणार आहेत. ओके म्हणजे असे व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत की जे तुम्हाला मदतही करणार आहेत, आणि काही व्यक्ती असे येणार आहेत की जे तुम्हाला फायनान्सचं आमिष दाखवून तुमच्याशी म्हणजे म्हणतात ना की लॉयल्टी दाखवतील, बट ऐन वेळेस त्यांचा असली चेहरा तुमच्यासमोर येईल. सो तुम्हाला तुमच्या फायनान्सची काळजी पण घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही प्रकारची व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येत आहेत. दिसत आहे हे 3ही कार्ड्समध्ये डॉगचं कार्ड आलं आहे. सो दूरदृष्टी ठेवून तुमच्याकडे तुम्हाला एक फ्रेंडली हँड देणारा व्यक्ती मिळेल, आणि एक व्यक्ती असा तुमच्या लाईफमध्ये येईल जो तुम्हाला फक्त फ्रेंड्सचा मुखवटा घालून येईल. सो तुम्हाला एक बोलतात ना की चौकन्ना राहून दोन्ही व्यक्तींमधला फरक समजून घ्यायचा आहे, तर तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी येताना मला दिसते आहे, टिकताना मला दिसते आहे. ओके त्यामुळे दूरदृष्टी ठेवून तुम्हाला म्हणजे बोलतात ना की गोष्टी करायच्या आहेत. ओके सो पुढचं बघूया आपण. अशा कोणती गोष्टी आहेत की ज्या तुमच्या लाईफमध्ये होणारच आहेत रिलेटेड टू फायनान्स आणि करिअर. कोणत्या गोष्टी आहेत ज्या होणारच आहेत. एम्प्रेस, वाव द मॅजिशियन आणि जस्टिस. सुपर. तुम्हाला एक दिसतंय रेड कलरची एनर्जी आहे, आणि रेड आणि येलो कलरची एनर्जी आहे. म्हणजे तुमचा रूट चक्रा बॅलन्स होतं आहे. तुम्हाला तुमचं एक पास्ट लाईफ कर्मा, सेक्रल चक्रा, सोलर चक्रा तुमचे बॅलन्स होताना मला दिसत आहेत. सो इथे बॅलन्सचं कार्ड आहे. तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येतो आहे, क्रिएटिव्हिटी येते आहे. त्या क्रिएटिव्हिटीमुळे तुमच्या लाईफमध्ये फायनान्स अट्रॅक्ट होतो आहे, आणि तुम्ही कॉन्फिडंट बनल्यामुळे आणखीन तुमच्या लाईफमध्ये एक म्हणतात ना की स्टॅबिलिटी येताना दिसते आहे. एक स्थिरता, पूर्ण स्थिरता तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. फायनान्शियलरित्या, इमोशनलरित्या, सर्व दृष्टीने, रिलेटेड टू लव्ह लाईफ, रिलेटेड टू फायनान्स, रिलेटेड टू हेल्थ, ऑल इज वेल असं मला दिसतं आहे.
जे आपण आत्ताच पाहिलं आहे. ओके, स्टार कार्डने. सो येस, डेफिनेटली बघूया की तुमच्यासाठी कोणतं एक मेसेज आहे की जो तुम्हाला खरंच गरजेचा आहे, कोणता दृष्टिकोन तुम्हाला ठेवायची गरज आहे असं बोलूया आपण. ओके, एवढे सगळे नको आहेत, एकच हवा आहे, कोणता तरी एक. ओके, ॲन्सिस्ट्रल प्युब्लोएन्स. ओके, जाऊ दे, मला त्यांचं प्रोनाऊन्सिएशन नीट नाही जमलं. आय फोकस ऑन इन्फिनाइट विजडम ऑफ द एन्शियंट वन्स. ओके, आय एम डिवाइनली प्रोटेक्टेड, सो इट इज सेफ फॉर मी टू बी पॉवरफुल. I release memories and belief that don't serve my highest good. I enjoy knitting together the past and the present and recording realization. Okay. तर तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने तुमचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की तुम्हाला एक विजडमकडे, तुमचा इन्फिनाइट विजडमकडे तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. जसं मागच्या पाईलमध्ये बुक्सचं काढलं होतं की एक विजडम नॉलेजकडे तुमचा फोकस असला पाहिजे. तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात, सो तुम्ही सेफ आहात. सो तुमच्यामध्ये जी पॉवर आहे, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आहे किंवा सेल्फ एम्पॉवरमेंट आहे, त्याच्याकडे तुम्हाला भर द्यायची गरज आहे. जे तुम्हाला सर्व करत नाहीत त्या गोष्टी तुम्ही तुमच्या हायेस्ट गुडसाठी रिलीज करून टाका आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पास्ट आणि प्रेझेंट या दोन्हीही गोष्टीमध्ये म्हणतात ना की एक समन्वय साधून आणाल आणि लाईफमध्ये हॅपीनेस एन्जॉय कराल किंवा हॅपीनेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये म्हणतात ना की फील करू शकता. अशी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की फोकस करायचं आहे विजडमवर, नॉलेजवर. लक्षात ठेवायचं आहे यू आर प्रोटेक्टेड आणि ज्या गोष्टी तुम्हाला नाही सर्व करत आहेत त्यांना विसरून जायचं आहे, रिलीज करायचं आहे. सो आणि हॅपी राहायचं आहे. तर हा तुमच्या लाईफचा मंत्र असेल जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर डेफिनेटली. ओके, आणखीन बघूया की काय तुम्हाला कार्ड्स आपण बघणार आहोत लास्टवाली. ओके ओके ओके, तर हे कार्ड पाईल नंबर 1मध्ये पण आलं होतं. एक्सपेक्ट पॉवरफुल चेंज. तुमच्या करिअरमध्ये खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंजेस होणार आहेत. अ न्यू स्टार्ट इज कमिंग. सो नवीन स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे करिअरमध्ये. जे तुम्हाला आत्ता सगळं स्टॉप किंवा पॉज झाल्यासारखं वाटतं आहे त्याला गती मिळणार आहे. आणि कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. सो तुमचा कॉन्फिडन्स हीच तुमच्या सक्सेसची चावी असेल. सो तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं आहे आणि एक्सपेक्टेड पॉवरफुल चेंजेस तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ओके, आपण बघणार आहोत आता की चार्म्स काय सांगताय. तर आपण बघणार आहोत काही चार्म्स. ओके, आय होप तुम्हाला आजचे कार्ड्स किंवा हे गोष्टी नक्कीच आवडेल. चार्म्स आय थिंक थोडंसं आणखीन बघूया. ओके, फर्स्ट कार्ड आहे सायलन्स. सो येस, तुम्हाला जे काही करायचं आहे ना एकदम शांततेत ठेवायचं आहे, मनाला बॅलन्स करायचं आहे. अजिबात जास्त म्हणतात ना की गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. कुणाला काही उलटं म्हणजे म्हणतात ना की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये तुम्हाला जास्त यश मिळेल. ओके, 8 ऑफ कप्स. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आत्ता जी मेहनत घेत आहे ना त्याला तुम्हाला डेफिनेटली तुमचा सूर्य तुम्हाला मिळेल. ओके, 4 ऑफ कप्स म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय
ज्या संधीची, ज्या अपॉर्च्युनिटीची वाट बघताय ती अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येते आहे, बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये येत आहे. अगेन क्वीन ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे, ज्यामध्ये मला असं दिसून येतं आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट होताना दिसतं आहे. फायनान्शियल गेन, रिस्पॉन्सिबिलिटी वाढताना मला दिसत आहे. द लवर्स कार्ड इंडिकेट करतात चॉईसेस मिळतील तुम्हाला. ओके, नो थिंकिंगनेस म्हणजेच खूप जास्त विचार करून त्रास नाही करायचा आहे, एकदम सायलेंट शांत राहायचं आहे. न्यू विजन, येस तुमच्या लाईफमध्ये न्यू विजन तुम्हाला दिसेल डेफिनेटली. मला इथे दिसतं आहे ना की खूप अतिविचाराने सुद्धा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो त्या गोष्टी दिसत आहेत. इनोसंट, सो तुम्हाला याच एनर्जीमध्ये राहायचं आहे, इनोसंटमध्ये राहायचं आहे. जशी लहान मुलं असतात, क्युरियस असतात, पण ते त्यांच्या मनामध्ये पाप नसतं, तशा पद्धतीच्या तुम्हाला एनर्जीमध्ये राहायची गरज आहे सगळ्यात. आणि नंतर आहे म्हणजे येस भीती तुमच्या मनामध्ये आहे, कंटिन्युटी पण ठेवली आहे, पण एक दडपण भीतीसुद्धा आहे. तर ते भीती तुमच्या मनातली घालवायची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे चान्सेस दिसत आहेत मला. आणि जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला नक्कीच जायला मिळेल. एक्झिस्टन्सचं कार्ड आलं आहे. सो येस तुमच्या अस्तित्वाला एक योग्य वळण मिळेल, काळजी करू नका. डेफिनेटली 3 ऑफ पेंटिकल्स की तुमच्या लाईफमध्ये जेवढी तुम्ही मेहनत घेतली आहे ना त्या मेहनतीला तुम्हाला डेफिनेटली यश मिळेल. आणि व्हाईट क्वार्ट्सची माला आहे, याचा अर्थ तुम्हाला खूप शांतता आणि क्लॅरिटीची गरज आहे. सो तुमच्या लाईफमध्ये क्लॅरिटी येते आहे, पीस येतं आहे, जसं सायलेन्स कार्ड मी फर्स्ट सांगितलंच आहे. अगेन म्हणजे की आणि लॉकची आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो येस तुम्हाला की ऑफ सक्सेस मिळणार आहे. लॉक तुमच्या बॅड लकचं लॉक सगळं निघून जाणार आहे. ओके, आर्टिस्ट, तुम्हाला जर म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल, एखादं वाद्य वाजवायची इच्छा असेल, तुम्ही डेफिनेटली ती फॉलो करू शकता. पॅशन जेणेकरून तुम्हाला माइंड तुमचं स्टेबल होईल, हिलिंग तुमच्या लाईफमध्ये येईल. आणि अगेन मला असं वाटते की जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये कोणाची वाट बघत असाल तर येस रिलेशनशिपमध्ये सुद्धा मला ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येताना दिसत आहे. ओके, अगेन इथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं आलेलं आहे की ॲब्रॉडला जायचे चान्सेस तुम्हाला डेफिनेटली असतील, फिरण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींसाठी, कामासाठी सुद्धा. इथे मला लव प्रपोजल वाटत आहे. सो येस डेफिनेटली तुम्हाला प्रपोजल मिळण्याची नक्कीच दाट शक्यता आहे. शिप म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत खूप ॲप्स अँड डाऊन्स आलेले आहेत, बट आता एक म्हणतात ना की पाया तुमचा रोवणार आहे, एक फाउंडेशन बिल्ड होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. सो फायनान्शियली तुम्ही खूप स्टेबल होणार आहात आणि इमोशनली पण तुम्ही स्टेबल होताना मला दिसत आहे. ओके, बटरफ्लाय म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. अगेन बटरफ्लाय म्हणजे मला कुठेतरी ट्रॅव्हलसुद्धा दिसत आहे, कारण इथे मला हे कार्ड बटरफ्लायचं ट्रान्सफॉर्मेशन लाईफ दिसतंय तुमचं, जे तुमचं न भूतो न भविष्यती. आता तुम्ही अशा गोष्टी म्हणतात ना की फील करणार आहात. तुमच्या लाईफमध्ये मॅजिक होताना मला दिसत आहे. लिओ म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक म्हणतात ना की स्ट्रॉंग डिसिजन घेताना दिसत आहात. लिडरशिप क्वालिटी तुमच्या लाईफमध्ये येते आहे. तुम्ही एक म्हणतात ना की लिओ कसा असतो, लायन, एक किंग स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफची अथॉरिटी, तुम्ही कदाचित बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग करू शकताय, तुमच्या मर्जीने लाईफ जगायला तुम्ही स्टार्ट करताय. आणि स्पून दिसतो आहे. सो तुम्हाला हेल्प होऊ शकते, फीडिंग म्हणजे तुम्हाला जिथे गरज आहे तिथे तुम्हाला हेल्प मिळू शकते. आणि स्पूनचं मला आणखीन एक येतं आहे ह्याच्यामध्ये की जिथे गरज आहे ना तिथे तुम्हाला बोलायची गरज आहे, स्पीक असं सुद्धा येतं. किंवा तुम्हाला काही डोनेशन करायची गरज आहे. डोनेशन कशा बाबतीमध्ये असावं तर ते रिलेटेड टू फूड डोनेशन तुम्हाला करायची जास्त गरज आहे, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक रिअल स्टॅबिलिटी मिळू शकते. ओके,
तर पाईल नंबर 2 हे होतं तुमचं रीडिंग. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. बाय बाय. टेक केअर.